आजीनं पाहिलेला चोर. लेखक व्यंकटेश दिगंबर माडगुळकर. व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथा या संग्रहातून ही कथा घेतलेली आहे मित्रांनो. घर म्हटले तिथे माणसे आलीच. घरातल्या प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, पण त्यामुळे कधी कधी मोठी गंमतही होते बरं का. एका रात्री लेखकाच्या घरात कशी गंमत उडाली ते सदर पाठात आपण पाहणार आहोत. चला तर वाचूया आजीनं पाहिलेला चोर. आमच्या माडगुळच्या घरात चोर शिरल्याची घटना अजून माझ्या ध्यानात आहे. आमचे दादा म्हणजे वडील हे साधे गृहस्थ होते. वरून काही जड पदार्थ डोक्यावर पडेल अशी भीती त्यांना नेहमी वाटे. त्यामुळे जरा काही आवाज झाला की डोक्यावर रुमाल ठेवून ते तडक घराबाहेर पडत. या भीतीमुळंच घरातून वावरताना माझे वडील दारुगोळ्याने भरलेल्या कोठारातून दिवा घेऊन सावधपणानं वावरावं तसं वावरत. सरकारी नोकरीत कारकून म्हणून लागल्यानंतर दादांना एक नवीनच विकार सुरू झाला. रात्री अपरात्री झोपेत ओरडायची त्यांना सवय जडली. विलक्षण भ्यालेला माणूस बारीक आणि लांब लचक आवाजात जसा ओरडतो तसं दादांचं ओरडणं असे. ते केव्हाही एकदम अशा उंच स्वरात ओरडत. कधी कधी तर आपलंच ओरडणं ऐकून ते जागे होत. रात्री आपल्या कानात गोम किंवा एखादा लहान किडा जाईल आणि मेंदूत घर करील या भीतीनं माझी आई रोज रात्री झोपताना कानात कापसाचे बोळे घालत असे. तरी देखील माझ्या सर्वात मोठ्या बहिणीचं म्हणजे अक्काचं रडणं आईला नेमकं ऐकू येत असे. अक्का ही स्वभावानं वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय न देणारी. तिचं आणि विंचू या प्राण्याचं विशेष सख्य होतं. साधारणतः महिना 15 दिवसातून एकदा तरी अक्काला विंचू चावत असे. आता घरात आम्ही इतकी माणसं होतो, पण सर्वांना सोडून तो नेमका अक्कालाच डसत असे. बरं, दिवसा उजेडी माणूस ओळखता येतंय मान्य, पण रात्रीच्या काळोखात हीच अक्का आहे हे विंचवाला कसं कळत असावं. विंचवाची चूक-भूल व्हावी म्हणून आम्ही अनेक प्रयत्न केले. अक्काला झोपण्यासाठी मध्ये जागा ठेवून आम्ही सगळे आजूबाजूला झोपूनही पाहिलं. तरी सुद्धा सर्वांना ओलांडून विंचू नेमका अक्काला गाठत असे. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती. तिला विंचू फार चढत नसे. वर्षा 2 वर्षातून आईला जर विंचू चावला तर ती रात्रभर गडबडा लोळत असे आणि सगळं गाव आमच्या घरी जमा होत असे. कोणी हा उपाय करी, कोणी तो उपाय करी, पण चक्क दिवस उजाडून पुन्हा वर आल्याशिवाय आईचा विंचू उतरत नसे. त्यामुळं अक्काला विंचू चावलं म्हणजे उपचार करता करताच आई सुटकेचा निश्वास टाकून म्हणत असे, तरी बरं बाई, मला नाही डसला. आमची आजी नेहमीच भेदरल्यासारखी वागे. रोजची कामं आटोपली, थोडी सवड मिळाली म्हणजे घराचा एखादा अंधारा कोपरा बघून ती पाखरासारखी 2 पायावर बसत असे आणि कुठंतरी एकटक बघत बोलत असे. तिचं बोलणं घ्यायला सारखं व कुणातरी जवळच्या माणसाला खाजगी आवाजात काहीतरी सांगावं तसं असे. का कोणास ठाऊक शिपाई या प्राण्याची तिनं दास्ती घेतली होती. शिपाई येतील, धरून नेतील असं ती सारखं पुटपुटे. त्यामुळं तिचं बोलणं कोणीच मनावर घेत नसे. एका रात्री आमच्या घरात चोर शिरले. साधारणतः रात्री 2-2:30चा सुमार असावा. आई, अक्का आणि आम्ही भावंडं माझ घरात झोपलो होतो. आजी पुढच्या सोफ्यात होती आणि वडील त्याही पुढं एक नवा सोफा होता तिथं झोपले होते. विंचू दिसावं म्हणून आई रात्री समई विझवत नसे, पण ती कितीही भरून ठेवली तरी तेल संपल्यामुळं ती कधीतरी विझून जाई आणि सगळीकडे गुडूप अंधार होई. आपल्या रिवाजाप्रमाणे त्या दिवशी समई विझली होती. या अंधाराचा फायदा घेऊन चोर घरात शिरले. त्यापैकी एका चोराला प्रथम आमच्या आजीनं पाहिलं. घरामध्ये मोकळा चौक होता. त्याच्या डाव्या कोपऱ्याला तिला चोर उभा असलेला दिसला. आजी मध्येच जागी होऊन
अंथरुणावर उठून बसायला आणि तो कोपऱ्यात यायला एकच गाठ पडली. ओरडावं तर चोर पळून जाईल म्हणून आजी हळूच दार ढकलून माझ घरात आली. आई आणि अक्का कुठं कुठं झोपलेले आहेत हे तिनं आठवलं. कानातल्या बोळ्यामुळं हाक मारूनही आई कधी जागी होत नसे, म्हणून ती हळूच अक्कापाशी आली आणि उशाशी बसून म्हणाली, "अक्के, अक्के उठ, घरात चोर शिरलेत." अक्काने ऐकलं आणि तिला एकदम रडूच आलं. कानात बोळे असले तरी अक्काचं रडणं आईला ऐकू आलं. ती एकदम ताडकन उठली आणि म्हणाली, "अक्का, कुठं चावलं ग?" आधीच भांबावलेला अक्का यावर काही सांगायच्या ऐवजी जास्तच रडू लागली. तिला समजावत आई म्हणाली, "उगी, उगी, उगी. अगं रडून काय होणार? थांब दिवा लावते." इतकं चाललंय तोवर दादा ओरडू लागले. ते ओरडणं ऐकताच आजीला ठाम वाटलं. चोर दादांच्या उरावर बसला. ती एकदम ओरडली, "अगं दिगूला धरला बघ त्यांनी, त्याला वाचवा." आईला वाटलं आजी नेहमी सारखी बडबडते आहे. अक्का बिचारी आधीच रडत होती. त्यात चोरांना दादाला धरलं हे ऐकताच तिची शुद्धच हरपली. मग आईनं हळूच उठून समय लावली आणि आपल्या समजुतीप्रमाणे विंचू चावून निश्चित पडलेल्या अक्कासाठी ती सहाण्यावर कसली तरी मात्रा उगाळू लागली. उगाळता उगाळता ती म्हणत होती, "बरं तर बरं, मला नाही डसला." इकडं मात्र आपलंच ओरडणं ऐकून दादांची झोपमोड झाली होती. ते उठून जांभया देत हरी हरी म्हणत बसले होते. आता काय चाललंय याचा त्यांना मुळीच पत्ता नव्हता. थोडा वेळ गप्प झालेली आजी मध्येच पुन्हा म्हणाली, "कोपऱ्यात बसलेला मी बघितला." यावर आई म्हणाली, "मग चपलीनं चांगला